एक महत्त्वाची बातमी, ईडी छापेमारीवर काही आश्चर्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। बारामती ॲग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते। विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू आहेत असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। ईडी छापेमारीवर काही आश्चर्य वाटत नाही असं रोहित पवार यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे की संघर्षाची तयारी ठेवावी लागेल। काय दबाव तंत्र वापरले जाते? तुम्ही वारंवार आरोप करताय की विरोधकांवर दबाव टाकला। मी आरोप करत नाही, मी खरंच सत्य बोलते आणि तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मी स्वतः वाचलेली बातमी अशी आहे की सरकारने एकदा उत्तर दिलं होतं की 95% लोक जी आहेत, 95% लोक ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स, ज्याला आईस म्हणतो, आई फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर सीबीआय आणि ई फॉर ईडी, हे विरोधी पक्षातले आहेत। आणि नंतर वॉशिंग पावडर आणि वॉशिंग मशीन तर आहेच आपलं भारतीय जनता पक्षाचं, भ्रष्ट जुमला पार्टीचं। त्याच्यामुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाहीये, कारण बाकींचे नंबर लागले आणि ही काय पहिली वेळ नाही हो। माझ्या 3 बहिणी, रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील, यांचा राजकारणाशी दूरतूक काही संबंध नाही। माझ्या 3 भगिनींवर ज्या पद्धतीने रेड झाल्या, त्यांच्या घरात नातवंड होती तेव्हा 5-5 दिवस ईडीची रेड झाली। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की म्हणजे आधी माझ्या 3 भगिनींवर झाली, पण आता आमच्या भावावर होती। ताई, बारामती मतदारसंघात अशी चर्चा किंवा राजकारणात अशी चर्चा आहे की सुप्रिया सुळे आता बारामती लोकसभा सोडून दुसरा मतदारसंघ निवडणार आणि स्वतः पवार साहेब या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात। काय नक्की बारामतीच्या मी पहिलं तर तुमच्याच कडून ऐकते ही गोष्ट। आणि बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझा मतदारसंघ नाही, माझं कुटुंब आहे। गेले 15 वर्ष जेवढा वेळ मी नवऱ्या आणि मुलांबरोबर नाही घालवला तेवढा ह्यांच्यावर घालवला आणि त्यांनीही माझ्या बरोबर। त्याच्यामुळे ऋणानं बंध येतो। ही नाती खूप प्रेमाची, आदराची, विश्वासाची असतात आणि जी संधी, जो विश्वास ह्या मतदारसंघाने मला दिलेला आहे, हा मी अंतःकरणापासून त्यांचे आयुष्यभर ऋणी आणि मी मनापासून आभार मानेन। आणि का तुम्ही माझं तिकीट कापताय? नक्कीच। खरं तर शिर्डीमध्ये काल परवा राष्ट्रवादी समाजवाला दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर खरं तर टीका होताना दिसते राष्ट्रवादीवर आणि एकूण म्हणताना तर त्यांना धमकी सुद्धा दिलेली आहे। कशी बघता या ह्याच्याकडे? तुम्हाला सांगू, मी रामकृष्ण हरीवाले, त्याच्यामुळे माझ्या ओठात, मनात, हृदयात रामकृष्ण हरी आहे। माझ्यावर संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत। त्याच्यामुळे अनेक वेळा जेव्हा असे हल्ले होतात ना आपल्यावर, तेव्हा आपण गप्प बसायचं असतं आणि गप्प बसणं म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आज भोरच्या दौऱ्यावर आहेत। ताई, आता तुम्ही व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली, काय नक्की व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत काय? तर विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतात। ईडी छापेमारीवर काही आश्चर्य वाटत नाही असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। बारामती ॲग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया आपण ऐकली।